नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं की आता बंजारा समाज महाराष्ट्रातला उसळत आहे। याचं कारण असं आहे की आमच्यासुद्धा नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये आहेत आणि गोंड नावानं आमची ओळख आहे, ते आम्ही बंजाराच आहेत असं आता बंजारा समाजाचं म्हणणं आहे। आणि त्यांचं हेही म्हणणं आहे की आता आम्हाला एस-टी कॅटेगरीमध्ये समाविष्ट करा आणि एस-टीच्या दर्जाच्या जी सवलती आहेत त्या सवलती आमच्या बंजारा समाजालासुद्धा मिळाल्या पाहिजेत, अशा प्रकारचं निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना बंजारा समाजानं दिलेलं आहे। आपण बंजारा समाजातील काही विद्वान कार्यकर्त्यांना विचारूया नेमकं काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही मागणी करतात हे आपण त्यांना विचारूया। सर, काय म्हणणं आहे? सर, नाव सांगा तुमचं। मी सुरेश पवार, ऊसतोड कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे। आज आम्ही समस्त बंजारा धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि या महाराष्ट्र राज्यातील जे काय मराठा कुणबी समाजांना राज्य शासनानं हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं नोंदीनुसार जे काय आरक्षण दिलेलं आहे 2/9/2025 रोजी या मराठा समाजांना कुणबी मराठा म्हणून आरक्षण जाहीर झालं। त्या रोजी शासन निर्णय पारित झालेला आहे आणि याच अनुषंगाने या निर्णयाचं या महाराष्ट्र शासनाचं आम्ही काय करतो, स्वागत करतो। समस्त बंजारा समाजाच्या वतीनं जो काही मराठा समाजांना आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाचं मी स्वागत करतो आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं खरंच मी मनापासून आभार मानतो। कारण का या मराठा समाजांना कुणबी मराठा या प्रवर्गामधून आरक्षण मिळाल्यामुळं आमचा जो बंजारा समाज आहे या बंजारा समाजाला एस-टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्यासाठीचा जो काय दरवाजा आहे किंवा जे आमच्या हक्काचा आम्हाला जो मिळणार आहे तो आम्हाला खरंच त्यांचीच मदत म्हणावी लागेल। यासाठी महाराष्ट्र समाजाचा समस्त बंजारा बांधव, महाराष्ट्रातील समस्त बंजारा बांधवांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि याच धर्तीवर या हैदराबाद गॅजेट आणि त्यावेळेसचे जे काही प्रशासन होते, निजाम जे होते, या निजामाच्या गॅजेटमध्ये या बंजारा समाजाच्या संदर्भात गौंड समाजाच्या आदिवासी समाजाबरोबर आणि गौंड समाजाच्या माध्यमातून या बंजारा समाजाला त्यावेळेस ओळखलं जात होतं। आणि या गॅजेटमध्ये सर्व बंजारा समाजाच्या बाबतीत सर्व नोंदी आहेत। नोंदीचा अभ्यास करूनच आम्ही आज या जिल्हाधिकारी मार्फत या महाराष्ट्र राज्याला एक निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटचं जर वाचन केलं आणि त्या नोंदीचं जर तपासणी केलं तर निश्चितच आम्हाला एस-टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे। किती जिल्ह्यामध्ये ह्या नोंदी आढळून येतात तुमच्या? या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पूर्ण या नोंदी या गॅजेटमध्ये आहेत। आणि या गॅजेटमध्ये नोंदी असल्या कारणानं शेजारचं जो काही तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आहे याच्यामध्ये तेथील आमच्या बंजारा समाजानं एस-टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळालेलं आहे। आणि या निवेदनासोबत आम्ही जे गॅजेटमधला जो काही नकाशा आहे, निजामाच्या काळामध्ये जो काही त्यांच्या अधिपत्याखाली जे काही प्रदेश होता त्या प्रदेशामध्ये आम्ही देखील येतो। त्या आंध्र प्रदेशामध्ये आणि तेलंगणामध्ये त्या राज्यातील बंजारा समाजांना जो आरक्षण मिळालेलं आहे त्या तत्वावर, त्या धर्तीवर या मराठवाड्यातील महाराष्ट्रातील बंजारा समाजांना एस-टी प्रवर्गामध्ये आरक्षण घेण्याचं किंवा मिळण्याचं पूर्ण अधिकार आहे। तर महाराष्ट्र शासनाने, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या या गॅजेटची देखील नोंदी घेतली पाहिजे। त्या गॅजेटमध्ये आमच्या बंजारा समाजाचा खानपान व्यवस्थेपासून जीवन पद्धती आणि त्या गॅजेटमधल्या ऐतिहासिक नोंदी संदर्भात डिटेल त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे। आणि आता सध्या तुम्हाला बंजारा समाजाला आरक्षण आहे का? आज महाराष्ट्रामध्ये आम्ही VJNTमध्ये येतो। या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राचा विलिनीकरण झाला त्यावेळेस आम्हाला या महाराष्ट्रामध्ये VJNT या प्रवर्गामध्ये दिलेला आहे। किती टक्के आहे तुमचं आरक्षण? सरासरी 3% आरक्षण या महाराष्ट्रामध्ये। 3% आरक्षण असताना तुम्ही आता एस-टी मधलं आरक्षण मागता किंवा त्यांच्यात समाविष्ट करा म्हणतात, मग हे आरक्षण सोडणार आहे का तुम्ही? हे आरक्षण सोडण्यासाठी आम्ही परिपूर्ण तयार आहोत। कारण का आमचा हक्काचं आरक्षण एस-टी मध्ये आहे। किती टक्के एस-टी मध्ये आहे? जो बी काय टक्केवारी आम्हाला त्या प्रवर्गामध्ये आरक्षण मिळाल्याच्या नंतर मिळेल ते स्वीकारण्यासाठी आम्ही तयार आहोत। तुम्ही तयार आहेत? 3% आरक्षण सोडण्यासाठी तुम्ही? आम्ही तयार आहेत। एस-टी मध्ये आरक्षण स्वीकारायला आम्ही तयार आहेत। एस-टी मध्ये स्वीकारा नाही, तुमचं असणार जे आरक्षण आहे 3%, 3% आरक्षण सोडून 3% आरक्षण सोडायला तयार आहे? हो तयार आहेत। हो तयार।
आज 3% आरक्षण दुसऱ्या प्रवर्गांना मिळवून देण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि पुनश्च एकदा मराठा समाजाचा मी मनापासून या बंजारा समाजाच्या वतीनं मनापासून त्यांचा आभार मानतो आणि जरांगे पाटलांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. त्या योद्ध्यानं आमच्या बंजारा समाजासाठी एक दरवाजा दाखवून दिलेला आहे. बंजारा समाज बांधव, तुमच्या हक्काचं एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण. बंजारा समाज एसटीमध्ये आता हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून तुमच्या नोंदी आहेत असं सांगितलं आहेत. नोंदी साधारणपणे किती समाज तुमचा त्याच्या नोंदीमध्ये आढळेल? आता या गॅजेटमध्ये लाखोवरती संख्या दाखवलेली आहे बंजारा समाजाची त्यावेळेसची, लाखोमध्ये. आता प्रत्येक जनगणनेच्या कालावधीमध्ये 10 वर्षांना या भारताची लोकसंख्या प्रत्येक सरासरी एक पट लोकसंख्या वाढते. त्यावेळेस लाखोच्या घरामध्ये आमचा बंजारा समाज त्या निजाम काळामध्ये निदर्शनास आलेला आहे. जिल्हाधिकारी साहेबांना काय काय निवेदनामध्ये मागणी? या निवेदनामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. आमच्या बंजारा समाजाच्या ज्या काही गॅजेटमधल्या नोंदी आहेत, एस टी प्रवर्गातल्या ज्या काही नोंदी आहेत, आमच्या काही तरतुदी आहेत, आमच्या काही ऐतिहासिक नोंदी आहेत, जे काही रेकॉर्ड आहेत, महसूलचा रेकॉर्ड निजाम काळातला, तो तपासण्यासाठी लवकरात लवकर समिती स्थापन करायची. समितीच्या माध्यमातून तो रेकॉर्ड तपासायचा. रेकॉर्ड तपासल्याच्या नंतर रेकॉर्डनुसार मराठा बांधवांना ज्या पद्धतीनं आरक्षण त्या नोंदीनुसार मिळालेलं आहे, त्याच पद्धतीनं त्या नोंदीनुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजांना एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याची कारवाई त्यांच्या स्तरावरती लवकरात लवकर करण्यासाठीची विनंती आमची. अन्यथा या महाराष्ट्रातला बंजारा समाज आता गप बसणार नाही. आम्ही गप बसणार नाही. एस टी प्रवर्गामध्ये गेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. वसंतराव नाविक विकास महामंडळ तुमच्यासाठी निर्माण केले. हो. अशा विविध योजना तुमच्यासाठी निर्माण केल्यात, खास बंजारा समाजासाठी. हो. आता एस टी प्रवर्गामध्ये गेल्यावर ह्यात जर सवलतीला धक्का बसला तर तुमचं काय मत आहे? लोंढे साहेब, आपण जे प्रश्न मला विचारतायत त्या प्रश्नावरती मला आता वापस फिरून बघायचं नाही. वापस फिरून बघण्याच्या मनस्थिती मी नाही. जो माझा उद्देश आहे त्या उद्देशावरून लक्ष विचलित करायचं नाही. माझा उद्देश काय? बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही जो प्रश्न विचारताय, आम्ही काही सोडायला तयार आहेत लोंढे साहेब. आम्हाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण घ्यायचं आहे. एस टी प्रवर्गाच्या नोंदी आहेत ना, त्या नोंदीनुसार एस टी प्रवर्गामध्ये द्या. अहो, ज्या नोंदीनुसार तेलंगणा आणि हैदराबाद या राज्यामध्ये आमचा समाज एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण घेतो आणि त्याच नोंदीनुसार आमच्या महाराष्ट्रातील बंजारा समाजांना व्हीजेएनटीमध्ये आरक्षण देत आहे. कितपत सत्य आहे, किती अन्याय आहे? आज भारतातील 9 प्रदेश राज्यामध्ये हे आरक्षण वेळेवर जर नाही मिळालं तर बंजारा समाजाची काय भूमिका आहे महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये आरक्षण लवकर नाही जर मिळालं तर अख्खं महाराष्ट्र पेटून उठणार आहे. हक्काचा एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलंच पाहिजे. तुम्ही नोंदीनुसार आरक्षण देत आहे ना, मग आमच्या पण नोंदी स्पष्ट आहेत ना. नोंदीचं पूर्ण दाखला माझ्याकडे गॅजेट आहे. माझ्याकडे निजाम काळातील गॅजेट आहे. 400 पानाचा गॅजेट आहे. 400 पानाचा पूर्ण अभ्यास झालेला आहे याच्यामध्ये. आज बोलण्याचं तात्पर्य उगं बोलत नाही. माझ्याकडे अभ्यास आहे या गॅजेटचा. या बंजारा समाजाच्या नोंदी संदर्भात हैदराबाद गॅजेट आहे. या गॅजेटनुसार बोलतोय, या गॅजेटचा आधार घेऊन बोलतोय. उगं बोलण्यासाठी गॅजेटमध्ये हैदराबाद निजामाच्या गॅजेटमध्ये आणि 1881 ते 1941च्या तत्कालीन निजाम काळामध्ये जे काही जनगणना झालेली आहे त्या जनगणनेमध्ये निजाम शासनानं हा गॅजेट बनवलेला आहे. या गॅजेटमध्ये सर्व तरतुदी आहेत. तरतुदी ज्या ज्या पानावरती आहेत, अनेक ठिकाणी या तरतुदी आहेत. त्या पानाचा प्रिंट काढून या निवेदनासोबत मी टिप्पणी जोडलेली आहे. एवढं खात्रीशीर त्यांच्याकडे पुरावा देतोय, एवढं आम्ही बोलतोय. आमचं आरक्षण तर आजही सोडायला तयार आहेत, आजही सोडलं समजायचं. परंतु राज्य शासनानं देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या स्तरावरती लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. आम्हाला त्यांना आमची कळकळीची विनंती आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही जे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, पुनश्च तुमचा आभार मानतो. तुम्ही आमच्यासाठी खरंच आमची जागा दाखवून दिलात, त्याबद्दल मी पुनश्च कळकळीची विनंती करतो. बघा किती महत्त्वाची मांडणी केली यांनी की मराठा समाजाला आरक्षण दिले हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून. त्याचं आम्ही स्वागत करतो, त्यांचा आमचा विरोध नाही. पण महाराष्ट्र सरकारनं त्यांना ज्या धर्तीवर आरक्षण दिले त्याच धर्तीवर बंजारा समाजाचे सुद्धा हैदराबाद गॅजेटमध्ये लाखो लोकांच्या नोंदी आहेत. त्यांना ज्या पद्धतीनं दिलं आहे त्याच पद्धतीनं आम्हाला सुद्धा द्या. आम्हाला असणारं जी आता आरक्षण आहे ती तुटपून जाय, याच्यात माझ्या समाजाचं भलं होणार नाही. आणि म्हणून हैदराबाद गॅजेटमध्ये जर आमच्या बंजारा समाजामध्ये
समाविष्ट करून घेतलं बंजारा समाजाला तर निश्चित माझ्या समाजाचं भलं होणार आहे अशी त्यांची भूमिका आहे. हे आहेत बंजारा समाजाचे नेते सुरेश पवार साहेब. आणि हे असंही म्हणाले तर तात्काळ जर आमच्या नोंदी समाविष्ट नाही करून घेतलं आम्हाला तर महाराष्ट्रावर बंजारा समाज स्वस्त बसणार नाही. आमच्या ज्या सवलती आहेत ते आम्ही नाकारायला तयार आहेत. फक्त आम्हाला हैदराबाद गॅजेटमध्ये समाविष्ट करून माझ्या समाजाचं भलं करा अशी विनंती महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथजी शिंदे यांना केले. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाजाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीनं विचार करते ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपण नवीन असाल तर वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.